आज आपण पाहू भरेल वांग्याची भाजी कशी बनवायची ते। ही भाजी तुम्ही एकदा नक्की करी पहा, तुम्हाला लय आवडेल। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। पहिले आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करी घेऊ। मसाल्यासाठी 3 चम्मच शेंगदाणे घेतले भुजीसन, 2 चमचे सफेद तिळा, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिर्च पावडर, चपाटा मिरची पावडर अर्धा चमचा, 10-12 लसणच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याच्या तुकड्याचे बारीक काप करी घेतले आहे। थोडीशी कोथिंबीर टाकू आणि मसाला बारीक करी घेऊ। बारीक म्हणजे एकदम बारीक नाही करायचा, थोडासा असा रवाळ करायचा। असा मसाला करी घेतला आहे। आता आपण मसाला एका प्लेटमध्ये काढी घेऊ, त्याच्यामध्ये मीठ टाकू आणि सर्व चांगलं कालवून घेऊ। मीठ मसाल्यात टाकलं ना बारीक करताना तरी बी चालेल। आता पहा कालवून घेतलंय चांगलं, 1 चमचा तेल टाकायचं आणि ते बी चांगलं कालवून घ्यायचं। तर मसाला चांगला कालवून घेतला। आता मसाला एका बाजूला ठेवू। आता वांगे घेऊ आपण। 1 पाव वांगे घेतले, त्याचे काटे काढी घ्यायचे। या असे काटेरी हिरवे वांगे करायचे म्हणजे मस्त लागतात। या असे हिरवे वांगे आपल्या गावाकडे तर सहज भेटतात आणि थंडीमध्ये मस्त येतात। असे ताजे वांगे आणायचे ना, असे भरेल वांगे करायचे, 1 नंबर भाजी होते। असे काटे काढी घ्यायचे। देठ बी थोडासा कापी घ्यायचा मागच्या साईडला। वांग कापी संपाई घ्यायचं, मध्ये किडकाय का काय का कसं वरतून चांगलं दिसतं, मध्ये किडकं बी निघतं। आता हे वांगे कसे आपण कापी सन पाण्यात नाही टाकले, लगेच कापायचं आणि लगेच भरायचं म्हणजे वांगे काळे नाही पडता। म्हणून आपण पहिले मसाला करी घेतला आणि नंतर वांगे कापले। वांगे कापत जायचे आणि लगेच भरत जायचे। असं मस्त दाबी सन मसाला भरी घ्यायचा। असं सगळ्या वांग्यामध्ये मी आता मसाला भरी घेते। माझे नवीन व्हिडिओ पाहायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ पडले म्हणजे तुम्हाला लगेच समजेल। पहा असं सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरी घेतला आहे। आता थोडासा मसाला उरला आहे, तो आपण नंतर भाजीमध्ये वापरी घेऊ। आता पहा 3 चम्मच तेल गरम करी घेतलं, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, पाव चम्मच हळद टाकू। हळद टाकू आणि चांगलं कालवून घेऊ। आता 1 टमाटा टाकू बारीक कापीसन। टमाटा बी तेलामध्ये चांगला भुजी घेऊ। टमाटा थोडासा नरम पडलाय, आता त्याच्यावर आपण वांगे ठेवू आणि झाकण ठेसन 2-3 मिनिट तेलामध्ये शिजवून घेऊ। 2-3 मिनिट झाले, त्याची बाजू आपण पलटून घेऊ। असं थोड्या वेळानं पलटवत आपण सर्व बाजूने वांगे भुजी घेऊ तेलामध्ये। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करत जा, भुली जाता तुम्ही लाईक करणं। कमेंट करत जा तुम्हाला रेसिपी कशी वाटली, तुम्हाला कोणती रेसिपी पाहायची आहे ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही, मी बनवायचा प्रयत्न करीन। मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, प्लीज सपोर्ट करा। असं मधून हलवत राहायचं, नाही तर एकाच बाजूनं वांगे पै जातील। असं धीरे हलवत राहायचं म्हणजे वांग तुटणार बी नाही। आता वांग पहा आपलं 70-80% शिजलं आहे। आता आपण उरेल मसाला टाकी घेऊ। उरेल मसाला टाकी घेऊन चांगलं कालवून घेऊ। आता मसाला ना वांगे आपण परत 1-2 मिनिट चांगले तेलामध्ये भुजी घेऊ। मसाला बी चांगला तेलात भुजाई गेला आहे। आता गरम पाणी टाकू। गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजीला चांगली चव येते। पाणी टाकलं, चांगलं कालवून घेतलं। आता आपण झाकण ठेवून परत भाजी शिजवून घेऊ। आता 3-4 मिनिट आपण शिजवून घेतलाय। आता परत एकदा भाजी कालवून घेऊ। वांगे उलटे पुलटे करी घेऊ। भाजी मस्त शिजली। आता 1 चम्मच गरम मसाला टाकू। हा मसाला मी ना घरीच बनवलेला आहे, मस्त चव येते ह्या मसाल्याची। आता मसाला टाकला, कालवून घेतलं। आता झाकण ठेवून परत 2 मिनिट आपण शिजवून घेऊ। पहा मस्त अशी तर्रीदार भाजी झाली आहे। भाजीमध्ये गरम पाणी टाकलं की चव बी चांगली येते आणि तरी बी चांगली येते भाजीले। आता कोथिंबीर टाकू। तयार आहे आपली वांग्याची भाजी। अशी वांग्याची भाजी तुम्ही नक्की करी पहा। आता मस्त बाजारामध्ये वांगे येत आहे आणि कढईतच करायची भाजी। कुकरमध्ये भाजी केली ना कढई सारखी चव नाही येत कुकरच्या भाजीला। भरेल वांगे कसे बऱ्याच प्रकारे करता येतात, तर अशा या प्रकारे तुम्ही करी पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये।